माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी वारी विक्रमी होत्या आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही 2 ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं होतं. एक ड्रोन मार्फत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरलं होतं आणि या व्यतिरिक्त जे काही CCTV फीड आहे त्या फीडमध्ये सुद्धा आम्ही AIचं तंत्रज्ञान वापरून आमचा अंदाज असा आहे आणि रांगामध्ये असलेले लोक आणि म्हणजे किलोमीटर लांबलेले किलोमीटर हे सगळे विषयी अंदाज घेऊन एस्टिमेट तयार करून एक्स्ट्रापोलेट करून आमच्या अंदाजप्रमाणे तर यावर्षी जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन घेतलेला अंदाज आहे. म्हणजे पंढरपूरमध्ये 33 ते 35 लाख लोक. पंढरपूरमध्ये यावर्षी ह्या आषाढी कालावधीमध्ये जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन आणि पंढरपूरमध्ये समावेश झालेला अंदाज आहे. सर, तुम्ही एका वयोवृद्ध माणसाला जे आहे ती VIP दर्शन घडवलं आणि त्यानंतर जे आहे ती चर्चा सुरू झाली की वारीमध्ये अशा अनेक नागरिक आहेत की त्यांना VIP दर्शन व्हावं किंवा त्यांना दर्शनात काहीतरी सूट मिळावी, यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहेत? आपल्याला सर्वांना माहिती असेल की सध्या मुखदर्शनचे एक रांग आहे आणि पददर्शनचे एक रांग आहे. पण आमच्या वारकरी यापैकी काही वारकरी खूप वयोवृद्ध असतात, 70%च्या पुढे असतात, खूप म्हणजे बरेच लोकांच्या असं पॅरालाइज झालेल्या वारकरी असतात आणि 100% ब्लाइंड वारकरी असतात. असं बरेच वारकरी असतात. त्यांच्या आपल्याला मुखदर्शनमध्ये सुद्धा या पददर्शनच्या रांगामध्ये उभे राहायची शक्यता नाही आहे. असं पर्टिक्युलर लोकांना कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल आणि त्यांच्या दर्शन लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल याचा आमचा विचार आहेत. भविष्यामध्ये पुढच्या वारीमध्ये याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार.